मंत्री महोदय, या परिसरामध्ये प्रामुख्याने गोरगरीब नागरिकांना कुणी एखादा व्यक्ती येतो, पत्र देतो महापालिकेमध्ये आणि हे घर अनधिकृत आहे. अनधिकृत आहे पण त्याचे 20-25 वर्ष त्या ठिकाणी तो राहतोय, टॅक्स भरतोय, टॅक्स पावती त्याच्याकडे आहे, तरी सुद्धा महापालिका त्याच्यावर कारवाई करते. अध्यक्ष महोदय, यामध्ये एक देवी इंद्राणी म्हणून एक सोसायटी आहे. त्या देवी इंद्राणी सोसायटी ज्या वेळेस त्या बिल्डरनं महापालिकेकडे परवानगी मागितली, ती परवानगी महापालिकेने रितसर दिली. अध्यक्ष महोदय, ती परवानगी दिल्यानंतर काही दिवसानंतर ती बिल्डिंग तयार झाली. त्यामध्ये लोकांनी बिल्डिंग प्लॅन पास आहे म्हणून त्या ठिकाणी लोकांनी फ्लॅट घेतले. फ्लॅट घेतल्यानंतर लोक तिथे राहायला गेली आणि त्याच्यानंतर परत निर्णय झाला की ही वास्तू रेड झोनमध्ये येते. अध्यक्ष महोदय, त्या लोकांना सुविधा देता येत नाही. अध्यक्ष महोदय, याच रेड झोनमध्ये सेजच्या नावाने IT सेक्टर चालू आहे. IT सेक्टर सगळं मंजूर आहे, त्याला सगळं काय पुरवण्यामध्ये सेजच्या सगळे कायद्यामध्ये त्याला हे मिळतं त्याला. अध्यक्ष महोदय, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही संदर्भात कसल्याही सुविधा देण्यासाठी आम्हाला कायद्याची बंधन आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न मंत्री महोदयांना राहतील. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, केंद्र सरकारचा आहे, याच्यावर आता किती दिवस आपण उत्तर देत राहणार आहात. अध्यक्ष महोदय, त्या परिसरातल्या नागरिकांचा लोकप्रतिनिधी म्हणून मलाही वाटतं की त्या लोकांना त्यात बाहेर काढावं. तर अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार राज्य सरकार घेईल का, हा माझा प्रश्न आहे. तो पुढाकार घेत असताना अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक आपल्याला राज्य सरकारवर कमिटी तयार करावी लागेल. त्या कमिटीमध्ये जिल्हा अधिकारी, पिंपरी चिंचवडचे आयुक्त आणि राज्य सरकार अशी एक कमिटी तयार करून आपण त्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे हा रेड झोन कमी करण्यासंदर्भातली मागणी संदर्भातली भूमिका राज्य सरकार घेणार का, हा माझा एक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये काही प्राधिकरणाच्या जागा, या प्राधिकरणानं म्हणजे प्राधिकरण होतं त्यावेळेस, आता PMRD मध्ये मर्ज झालं, प्राधिकरणाने PMRDनं काही जागा ह्या अलॉट केलेल्या आहेत. म्हणजे रीतसर आपल्या नियमानुसार त्या जागा या ऑक्शनमध्ये त्या PMRDनं, म्हणजे ते पहिलं PCNDT होतं, यांनी ऑक्शनमध्ये त्या लोकांना दिल्यात. अध्यक्ष महोदय, त्याची मोजणी करण्यासंदर्भातले कलेक्टरांनी आदेश दिले, ते मोजणी पण झाली. अध्यक्ष महोदय, जे प्लॉट प्राधिकरणानं त्या लोकांना दिले म्हणजे रीतसर, त्या लोकांना सुद्धा आज रेड झोनमध्ये आलेत असं जाहीरपणे सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांना ना रिडेव्हलप करतायत, ना त्यांची प्रॉपर्टीवर कुठलं लोन घेतायत, ना त्या प्रॉपर्टीबद्दल त्यांना कुठलीही ऍक्शन घेतायत. अध्यक्ष महोदय, ती लोक सुद्धा अडचणीत आहेत. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सुद्धा मंत्री महोदयांना माझी या निमित्तानं प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय, ही पण प्राधिकरणाने जे काय प्लॉट विकलेत हे सुद्धा प्लॉट त्या निमित्तानं क्लिअर करून द्यावेत आणि त्या संदर्भामधली सुद्धा भूमिका आपण घेणार का, अशा संदर्भातला माझा यामध्ये 2 प्रश्न आहे. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय, आता परत आमच्या या रेड झोनमधल्या नागरिकांना कुठल्याही कारवाई होणार नाही याच्या संदर्भातली खबरदारी राज्य सरकार घेणार का. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य महेश लांडगेंनी जी परिस्थिती आत्ता सांगितली ती सद्यस्थिती खरी आहे अध्यक्ष महोदय. आणि त्यासंबंधी 2013ला जेव्हा हा रेड झोन पडला त्याच्या आधी प्राधिकरणाकडनं तिथे परवानग्या देत होते आणि त्यामुळे तिथे बरीचशा इमारती उभ्या राहिल्यात अध्यक्ष महोदय की ज्यांना आज आपण सुविधा देऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, 2025ला आपण या सगळ्याचा परत की किती प्रॉपर्टी बाधित होत आहेत आणि ह्याचा सर्वे आणि ह्याचे मोजणी नकाशे हे सगळे करून आपण जो नोडल अधिकारी होता संबंधित त्याला आपण दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. पण त्याच्यामध्ये पुढे अजून त्यांच्याकडनं ते आलं नाही, कारण ते सगळं केंद्रावर अवलंबून आहे की काय रेड झोनची अलाइनमेंट बदलायची, कमी करायची. नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपण ते सर्वे इम्पोज केलेले आहेत आणि त्याच्यानुसार मला असं वाटतं की त्याच्यात आपण 100 मीटरचा रिलीफ काही ठिकाणी देऊ शकतो त्या सर्वेनुसार. पण हे सर्व करण्यासाठी जसं सदस्यांनी आत्ता सांगितलं तसं एक ह्याचा पूर्ण फॉलोअप घेण्यासाठी आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण राज्य शासनचे प्रतिनिधी, संरक्षण विभागाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे प्रतिनिधी याची एक समन्वय कमिटी आपण करू. आणि अध्यक्ष महोदय, ती समन्वय कमिटी 1 महिन्यामध्ये आपल्याला जी काही आत्ता परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अहवाल आपल्याला उपलब्ध करून देईल अध्यक्ष महोदय. आणि त्याप्रमाणे आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि आपले संरक्षण मंत्री यांना विनंती करून त्या अहवालानुसार आपण ती पुढची एक मीटिंग घेऊ अध्यक्ष महोदय. ह्या लोकांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण
ऑलरेडी 50% टॅक्समध्ये त्यांना आत्ता कमी केलं, म्हणजे आपण 50% कमी टॅक्स आत्ता त्यांच्याकडनं घेतोय अध्यक्ष महोदय. आपल्याला त्या लोकांना न्याय द्यायचा आहे अध्यक्ष महोदय, कारण 2013च्या आधी आपण त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत आणि 100% आपण ह्याच्यामध्ये त्यांना न्याय देऊ शकू. महोदय, मंत्री महोदयांनी एकदम सकारात्मक उत्तर दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अध्यक्ष महोदय, याला अनुसरूनच म्हणजे याच्यामधला मंत्री महोदयांना तो विषय माहिती आहे. मंत्री महोदय, या परिसरामध्ये जे डीपी मधले आरक्षण आहेत, डीपी मधले जे आरक्षण आहेत, ते आरक्षण ती लोक डेव्हलप करायला पिंपरी चिंचवड महापालिकेला द्यायला तयार आहेत, म्हणजे चर्चेच्या माध्यमातून. ती जर आपण आपल्याकडे मागल्या टायमाला पण मी विषय मांडला होता मंत्री महोदय, याचा रेडी रेकनर म्हणजे या जागेंचा जो काही दर आहे आणि त्याच्या बाजूला असलेला दर, याच्यामध्ये 50%ची तफावत आहे. अध्यक्ष महोदय, जर आपण नगर विकास मधला हा जर निर्णय केला, जर आरक्षणामध्ये येणाऱ्या जागा, जर या जागा मग ते रोड मधल्या असतील, गार्डन मधल्या असतील, त्या जर महापालिकेला हँडओव्हर केल्या, तर त्याच्या मोबदल्यात देण्यात येणारा जो काही मोबदला आहे, तो मोबदला हा बाकीच्या ठिकाणी जो काही दर आहे, रेडी रेकनर आहे, त्या रेडी रेकनरच्या आधारावर जर तुम्ही दिला तर आपल्या त्या भागातली डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल. तर तो आपण देणार का, अशा संदर्भातला माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हे 2000 म्हणजे स्वर्गीय मनोहर पर्रिकर जे होते संरक्षण मंत्री, त्यावेळेस आम्ही एका निर्णयावर पोहोचलो होतो. 6 मीटिंग यामध्ये झाल्या होत्या, आमच्या 6 बैठका झाल्या होत्या. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, याच्यामध्ये 2000 यार्डवरून 500 यार्डवर येण्यासंदर्भातली भूमिका त्यावेळेस आदरणीय स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांनी घेतली होती. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही राहिले. पण आता जर तशा संदर्भातला निर्णय आपण अहवाल तयार करून जर केंद्र सरकारशी बोलला तर तो निर्णय होऊ शकतो. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, या संदर्भात सुद्धा आपण एक निर्णय घेणार का? माझे 2 या प्रश्नांचं उत्तर द्या, माझं समाधान होऊन मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी तेच सांगितलं की आपण जे मोजणी नकाशे अध्यक्ष महोदय केले ह्यासाठीच केले की एकतर आपण त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशन सुरू करू शकू आणि जे काही आपण त्याच्यामध्ये ज्या बाधित प्रॉपर्टी आहेत त्यातल्या आपण काही रिलीज करू शकू. या दोन्हीसाठी आपण ते नकाशे आत्ता संरक्षण विभागाला सादर केलेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये आपण मागं पण सदस्यांना माहिती आहे अध्यक्ष महोदय की आपण कॅन्टोन्मेंटचे काही जो भाग होता तो PCMCमध्ये घेण्यासाठीचा पण प्रस्ताव केंद्राकडे दिला होता, पण त्यामध्ये हा देहू आणि दिघी हे वगळलं गेलं, त्यामुळे आपला तो पण प्रयत्न हे झाला नाही अध्यक्ष महोदय. तर हे जे प्रमाणित करून जर त्यांनी दिले, ह्या अहवालानुसार आपण जर प्रमाणित करून त्यांच्याकडनं हे जे घेतले तर आपण लगेचच आपण म्हणतात तशी प्रोसिजर सुरू करू शकतो. तर ॲक्विजिशन आपण अध्यक्ष महोदय रेडी रेकनरच्याच दराने करतो. आता आपल्याला ताब्यात घेता येत नाहीयेत, आपल्याला त्यांचे नकाशे प्रमाणित करून द्यायला लागतील. ते त्यांनी प्रमाणित करून दिले की आपण ते ताब्यात